संध्याकाळी 6:25 मुंबई विमानतळावरनं एक विमान हे नागपूरसाठी रवाना झालं. रोजच्या रोज हे मुंबईतनं विमान उडतं, नागपूरला एक 8-8:30च्या दरम्यान पोहोचतं. पण या वेळेला या विमानात 2 विशेष प्रवासी होते. राजकीय हेवीवेट नेते होते आणि त्यामुळे या विमान प्रवासाची सध्या कमालीची चर्चा आहे. याच विमानातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र प्रवास केलाय. आता नेत्यांनी एकत्र प्रवास करणं तसं काही फारसं नवीन नाही, पण या टायमिंगला महत्त्व आहे. जेव्हा ऑपरेशन टायगर हे पूर्ण झालेलं असताना आणि ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा रंगत असताना मुख्यमंत्र्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा हा प्रवास एक प्रकारे राजकीयदृष्ट्या सुद्धा सांकेतिक मानला जातोय. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही नेते जेव्हा एकमेकांसमोर आले तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये अजिबात अवघडलेपणा नव्हता, कोणताही संकोच नव्हता. उलट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधत असतानाचं चित्र हे एअरपोर्टच्या लॉबीमध्ये आणि त्याचसोबत विमानात सुद्धा पाहायला मिळाल्याची माहिती मिळते. कोण कोण सोबत होतं? आदित्य ठाकरे होते, संजय राऊत होते, अनिल देसाई या विमान प्रवासामध्ये आहेत. उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस या दोघांनी सुद्धा एकत्रित प्रवास केलाय मुंबई ते नागपूर. रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत, मी त्यांच्याकडे जाणार आहे. पण त्यापूर्वी मी कॅमेरामॅनला जर इथे बोलवते. विमानातली आतली रचना आपल्याकडे ओरिजिनल फोटो तर आलेला नाही आहे, पण आपण AI जनरेटेड फोटो तयार केले आहेत की विमानामध्ये ही सगळी मंडळी त्यांची आसन व्यवस्था नेमकी कशी आहे. आपण इथे बघतोय की देवेंद्र फडणवीस विंडो सीटला आहेत आणि जी पॅरलल लाईन आहे तिथेच खुर्चीवरती बरोबर अपोजिट साईडला विंडो सीटला बसलेत उद्धव ठाकरे. त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे सहप्रवासी एक आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या ज्या जागा आहेत तिथे अनिल देसाई आहेत आणि संजय राऊत आहेत. हा AI जनरेटेड फोटो आहे. ओरिजिनल फोटो काही वेळातच ABP माझा तुम्हाला दाखवणार आहे. शिशुपाल माझ्यासोबत आहे, माझा सहकारी आणि झिरो आवरचा प्रोड्युसर सुद्धा. शिशुपाल, अर्थात मला वाटतं झिरो आवरला सुद्धा पहिली बातमी कदाचित हीच असू शकते. पण या फोटोमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट किंवा या बातमीमधली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोघांची देहबोली एकदम ॲटीज आहेत. कोणताही ताण जाणवत नाहीये. ऑपरेशन टायगरमुळे आलेला अवघडलेपणा नाहीये. कोणी आता जर म्हटलं की या पक्षाचे 6 खासदार फुटून गेलेत आणि ते पक्षप्रमुख असा प्रवास करतात तर लोकांना विश्वास बसणार नाही. आणि हीच कदाचित उद्धव ठाकरेंची खासियत आहे की ते त्यांच्या देहबोलीतनं त्यांच्यावरचं प्रेशर दाखवून देत आहेत. परवाचा मेळावा असेल किंवा आत्ताचा त्यांचा प्रवास असेल. आजच्या प्रवासाविषयी जर बोलायचं झालं त्यानंतर तर हे सगळं टायमिंगचा खेळ आहे पॉलिटिक्समध्ये. आज आलेल्या दिवसभरात ऑपरेशन टायगर 3.0च्या बातम्या, आमदार जाणारच्या बातम्या आणि त्या 6 खासदार फुटलेत म्हणून उद्धव ठाकरेंनी लावलेला दौरा, हा दौरा लागला. आणि आज जर दुपारी पाहिलं तर देवेंद्र फडणवीस पुण्यात होते, ते मुंबईत आले आणि ते सेम फ्लाईटला त्याच विमानाने ते नागपूरला जातात. आता हा योगायोग जरी असला तरी ते दोघे एकत्र दिसत आहेत. जेव्हा ते लॉबीमधनं जात आहेत विमानाच्या आत तोपर्यंत तो जर पॅसेजचा जर पाहिला आपण तर देवेंद्र फडणवीस पुढे चालत आहेत, त्यांच्या एक्झॅक्ट पाठीमागे संजय राऊत आहेत आणि त्यांच्या थोडंसं मागे उद्धव ठाकरे आहेत. म्हणजे तिकडे सुद्धा त्यांच्यात संवाद झाला आहे की इथंपर्यंत की आपण तिघे भेटलो म्हणजेच बातमी झाली. आणि ॲक्च्युली जसं मी सुरुवातीला म्हटलं की राजकारण टायमिंगचा खेळ आहे. एवढं सगळं घडत असताना हे दोघे जण ज्यांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण आज आहे आणि ते विमानात पहिल्या रांगेत बसलेत आणि ते एकत्र प्रवास करतात. आता 8 वाजता ते विमान नागपुरात लँड होईल तेव्हा तर अजून काहीतरी वेगळं चित्र असेल. त्यामुळे हे इंटरेस्टिंग दृश्य बघायला जरूर मिळाले. मी पुन्हा तुझ्याकडे येते. सध्या आपण राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत रविकिरण देशमुख. रविकिरण सरांकडे जाऊयात. सर, असं म्हणतात की राजकारणामध्ये अपघातानं फारशा गोष्टी घडत नाहीत आणि जर त्या घडल्या तर त्या ऑलरेडी प्लॅन केलेल्या आहेत असं समजावं. आत्ताचा हा फोटो, आत्ताची भेट, यामागे तुम्हाला सुद्धा असंच काहीतरी वाटतंय? पहिली गोष्ट अशी की नागपूरला जाण्यासाठी मर्यादित विमानं उपलब्ध आहेत. हे सर्व्हिस फ्लाईट आहे, हे चार्टर फ्लाईट नाही आहे. त्यामुळे दोघांनाही कल्पना असणार की या विमानात कोण कोण VIP आहेत. मुख्यमंत्र्यांनाही कल्पना दिली असेल की आपल्यासोबत कोण प्रवासी आहेत आणि उद्धव ठाकरे यांनाही कल्पना दिली असेल की आपण कोणासोबत या विमानात आहात. आणि दुसरी गोष्ट अशी की राजकारणात जेव्हा चुरस संपल्यानंतर विनाकारण विरोध किंवा म्हणजे चिडचिड करून काही उपयोग नसतो. एक काळ होता जेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड असं आव्हान देत होते की आता मी काय ती भाषा वगैरे आता आपण नको रिपीट करायला आपण, पण त्यावेळी निवडणुका होत्या, निवडणुकीत ते दाखवायचं होतं त्यांना. ते सगळं संपलं. आता उद्धव ठाकरेंना कळून चुकलंय की शिवसेनेत काय सुरू आहे आणि भाजपा काय करू शकतो. आणि मुख्यमंत्र्यांना हा कॉन्फिडन्स आलाय की उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठल्या मर्यादेपर्यंत आता कुठपर्यंत जाऊ शकते आणि आपण ती कशी इनडायरेक्टली कंट्रोल करू शकतो. त्यामुळं राजकारणी मोठे मुत्सद्दी आणि धोरणी असतात. जेव्हा त्यांना समजून चुकतं
की आता पुढे काय वाढवून ठेवलंय, त्यावेळी त्यांना असं वाटतं की विनाकारण मग आपण एकमेकांना दूषणं देण्यात आणि चिडचिड करण्यात काय उपयोग आहे. आणि इथं हा महत्वाचा फॅक्टर आहे ज्ञानाचा, हो. की मुख्यमंत्र्यांचा रोल टायगर जे ऑपरेशन झालं आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा रोल हा शिंदेचा महत्वाचा होता. ऍब्सोल्युटली. आज शिवसेनेच्या दृष्टीनं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दृष्टीनं शिंदे हे त्यांचे खऱ्या अर्थाने नंबर 1चे हे आहेत, विरोधक आहेत आज. आणि फार फार तर मला वाटतं उद्धव ठाकरे त्यांना विचारतील मुख्यमंत्र्यांना की का हो 6वा खासदार कोण होता जो त्याच्यासाठी तुम्ही शब्द टाकला आणि आमच्याकडे निष्ठून गेलेला हा माणूस कुठल्या आश्वासनाने तुम्ही तुमच्याकडे खेचला तुमच्या बाजूला. बरोबर. कदाचित एवढंच एक हसत खेळत विचारलं जाईल. परंतु दिशा धोरणं जेव्हा स्पष्ट होतात तेव्हा विनाकारण राग असूया मनात धरून चालत नाही, हे बहुधा त्यांना कळलं असावं असं मला वाटतं. ज्ञानदा, अजून एक मुद्दा आहे की गेल्या काही काळापासनं या दोन नेत्यांच्या जवळीकीच्या चर्चा या महाराष्ट्रानं मोठ्या प्रमाणात ऐकलेल्या आहेत. ऑपरेशन टायगरचं आणखी एक विश्लेषण केलं गेलं की कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना पण ऑपरेशन टायगर हा धक्का आहे, कारण केंद्रामध्ये राज्यामध्ये एकनाथ शिंदेंची वाढलेली पॉवर. तर ठाकरे फडणवीसांचं कुठेतरी सूत जुळतंय असं चित्र समोर येणं, ऑपरेशन टायगर होणं, या दोन नेत्यांनी सांकेतिकदृष्ट्या आजच्या प्रवासातनं सुद्धा काही संदेश देण्याचा प्रयत्न केलाय असं आपण म्हणू शकतो का? हो का, म्हणजे राजकारणामध्ये चुरस जी असते ना ती आपला निकटचा प्रतिस्पर्धी कोण आहे ते ठरवून मग पुढं वातावरण निर्मिती केली जाते. आजच्या घडीला जसं आपण चर्चा करतोय सगळेच की शिंदेचं महत्व वाढणं हो. हे इतर पक्षांपेक्षा भाजपालाच थोडंसं कदाचित हे वाटू शकतं विचित्र, की भविष्यामध्ये शिंदे आपापलं स्थान मजबूत करून आपल्यालाच आव्हान देतील की काय. त्यामुळे शिंदेचं रविकिरण मजबूत सर. होणं हे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आपण पाहिली आहे सगळ्यांनी की या क्षणाला भाजपाकडून अधिकृतरित्या फार मोठी अशी विस्तृत प्रतिक्रिया आलेली नाहीये अजिबात ऑपरेशन नाही. टायगर बद्दल. हो, हो. हे महत्वाचं आहे. आणि लोकसभा सचिवालयाकडनं घोषणाही अजून प्रलंबित आहे की या खासदारांच्या पत्रावर आम्ही विचार केलाय आणि त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. हो, हे हो. महत्वाचं आहे. रविकिरण आणि सर, भाजप- थोडंसं या मुद्द्यावरती आपण पुन्हा येणार आहोत. सध्या मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांनाही काही प्रश्न विचारूयात. शंभूराजजी, आय डोंट नो तुम्हाला दृश्य दिसत आहेत की नाही या विमानामधली. तुम्हाला या दृश्यांमध्ये किंवा बातमीमध्ये इंटरेस्टिंग काय वाटतंय? ठाकरेंनी, देवेंद्र फडणवीसांनी एकाच विमानातनं प्रवास करणं, का अगदी म्हणजे खेळीमेळीचं, कुठलाही ताण नाही, तणाव नाही, दोघांमध्ये अगदी खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं या दोन नेत्यांमध्ये? शंभूराजजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? बहुतेक त्यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये, पण ही दृश्य आता एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्या समोर आलेली आहेत. पुन्हा एकदा शंभूराजजी आपल्या सोबत आहे. शंभूराजजी, प्रश्न असा होता, मला कल्पना नाही तुम्हाला दृश्य दिसतायत की नाही आता टेलिव्हिजन स्क्रीनवरची, पण तुमच्यासाठी जास्त इंटरेस्टिंग काय आहे या बातमीमधलं? उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित प्रवास करणं हा मुद्दा, का या दोन नेत्यांमध्ये अजिबात अवघडलेपणा दिसत नाहीये? ऑपरेशन टायगर झालंय, त्याची कुठलीही चिंता किंवा त्याच्यामुळे येणारा अवघडलेपणा या अजिबात दोनही नेत्यांमध्ये नाहीये. इंटरेस्टिंग काय वाटतं या बातमीत तुम्हाला? नाही, मुळात बरं का, हे म्हणजे हे ह्यात काय मोठं असं काय एकदम विशेष असं काय मला वाटत नाही. त्याचं कारण हा बघा, इन्सिडेन्स काय आहे. माननीय मोदी साहेबांनी सांगितलं की पब्लिक ट्रान्सपोर्टचा सगळ्या लोकप्रतिनिधींनी सगळ्यांनी उपयोग करा. बरोबर. त्याच्यामुळं योगायोगानं एका विमानात ही दोघं जण आले. आता मला सांगा मॅडम, फडणवीस साहेब माननीय विद्यमान मुख्यमंत्री, माननीय उद्धव साहेब माजी उपमुख्यमंत्री, एकमेकांना एकत्र विमानात भेटले, हाय हॅलो कसं काय नमस्कार चमत्कार झाला. हे काय ह्याच्यात हे नेहमीच आहे ना, ह्याच्यात काय नवीन आहे. आता मागे एकदा तुम्ही पाहिलं, बऱ्याच दिवसानं विधान भवन मध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब आले होते. लिफ्टनं जाताना फडणवीस साहेबांची आणि उद्धव साहेबांची भेट झाली, तेव्हा एकमेकांचा नमस्कार चमत्कार झाला. हे नेहमीच म्हणतो प्रोटोकॉल जो म्हणतो का नाही आपण, त्याप्रमाणे एकमेकांना भेटले असतील. याच्यापेक्षा वेगळं काय आम्हाला तर शिवसेना म्हणून याच्यात काय फार मोठं आहे असं आम्हाला तरी वाटत नाही. शंभूराजजी, आपण खूप मुरलेले राजकारणी आहात. राजकारणामध्ये टायमिंगला खूप जास्त महत्त्व असतं. म्हणजे कुठली गोष्ट घडण्यापेक्षा ती कुठल्या वेळेला घडली आहे याला जास्त महत्त्व दिलं जातं. ऑपरेशन टायगरच्या अगदी नंतर या दोन नेत्यांनी एकत्रित प्रवास करणं हे टायमिंग या बाबतीत खूप महत्त्वाचं मानलं जात आहे आणि म्हणून ही बातमी सध्या हायलाइटेड आहे आणि हेडलाईन्समध्ये आहे. टायमिंगबद्दल काय म्हणाल? टायमिंग म्हणजे आजचं म्हणता का? हो हो.
मग ऑपरेशन टायगर होऊन 8 दिवस होऊन गेले की आता सेकंड टायगरची वेळ आली, अजून तुम्ही ते फर्स्ट टायगर मध्येच अडकून फर्स्ट पडलाय. टायगर मध्ये नाही, ऑपरेशन 3.0 ची पण चर्चा आहे. ऑपरेशन टायगर 2.0 त्यामुळे मग झालेला आता हे आहे. ऑपरेशन चालू राहणार हो, ऑपरेशन चालू राहणार. आणि बरं का, मी आपल्याला सांगू का मॅडम, या संदर्भामध्ये या ऑपरेशनच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीची जी भूमिका आहे, ह्या सगळ्या राजकीय भूमिका आपापल्या पक्षामध्ये प्रत्येक जण आपापल्या पक्षातली भूमिका आणि पक्ष वाढवायची भूमिका बजावतच असतात ना. ह्याच्यात म्हणजे हे बघा, काल एखादं ऑपरेशन झालं किंवा काल एखादी राजकीय भूमिका घडली, त्याच्यामुळं काय लगेच कुणी एकमेकांकडं काय म्हणतो त्याला आपण तसं, की बाबा आता तुमच्या पक्षातले खासदार फुटले म्हणून तुम्हाला लगेच त्याच्या बाबतीत काही वेगळा विचार करायचा किंवा त्याला वेगळं काय बोलायचं असं होत नाही ना राजकारणामध्ये. भेटणं, बोलणं, राजशिष्टाचार ज्याला म्हणतो, प्रोटोकॉल, ते चालूच राहतं. यात म्हणजे बघा, तुम्हाला काय विषय, मला तर काय बाबा यातला फार विशेष काय असं वाटत नाही. आपले आभार शंभूराजी. विमानामध्ये नेमकी या दोन नेत्यांमध्ये चर्चा होते का, झाली तर ती काय होते, त्याचे तपशील समोर येतील न येतील माहिती नाही, पण पुढचे बरेच दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही दृश्य मात्र लक्षात राहतील हे नक्की आहे. रविकिरण सर, तुम्ही जर सोबत असाल तर आपण मगाचा मुद्दा पूर्ण करूयात की एखादा सांकेतिक संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न असू शकतो का या दोन नेत्यांचा? अगदी मगाशी मी म्हणत होतो की शिंदेचं मोठं होणं हे भाजपला कितपत रुचेल पचेल हे ते स्पष्ट बोलणार नाहीत, परंतु काही गोष्टीतून आपण अर्थ काढायचा असतो. शिंदेचं मजबूत होणं आणि महायुतीतले घटक पक्ष म्हणून पुढे मागे आपापलं स्थान मजबूत करत स्वतंत्र त्यांचं अस्तित्व वाढवणं हे महायुतीतल्या मोठ्या पक्षाला फार आवडेल असं काही नाही. शिंदे आज सर्वतोपरी प्रयत्न करतायत की आपला पक्ष मजबूत झाला पाहिजे. अशा वेळेला त्यांचा शत्रू म्हणून, जसं मित्राचा काय शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, तसा असतं तसं राजकारणात सगळ्या पक्षांची वेळोवेळी मदत लागत असते. तसं शिवसेनेच्या बाबतीत नरमाईचं धोरण मुख्यमंत्र्यांनी जर स्वीकारलं तर ते शिवसेनेलाही हवं आहे. आणि आपण बघतोय ज्ञानदा, हा संकेत आपल्याला मुंबई महापालिकेत मिळतोय. मुंबई महापालिकेमध्ये काही मुद्द्यांवर जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मागण्या करतोय तेव्हा त्या मागण्या मान्य केल्या जात आहेत. 1-2 विषयामध्ये त्यांनी केलेल्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आणि हे संकेत असतात की आम्हाला आमच्या मित्राला जर थोडंसं जरा कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही मदत करा. ही अप्रत्यक्षरित्या देवाणघेवाण राजकारणामध्ये सुरू असते. राज्याच्या राजकारणामध्ये अशी वेळ आली तर ती सुद्धा केली जाईल, त्याची प्रतिपूर्ती. सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत रजत आहे, कारण आता रजतकडनं सगळ्यात इंटरेस्टिंग व्हिज्युअल्स अपेक्षित आहेत. जेव्हा हे दोन्ही नेते नागपूर विमानतळावरती लँड होतील तेव्हा जे एक्झिट गेट आहे त्या एक्झिट गेटमध्ये आपल्याला काय दृश्य दिसणार आहे त्यासाठी आपण रजतकडे जातोय. रजत, नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा नियोजित दौरा, मुख्यमंत्री सुद्धा नागपूरमध्ये येतात. इंटरेस्टिंग बाब म्हणजे दोघे एकाच विमानानं प्रवास करून येतात. एक्झिट गेटची रचना कशी आहे आणि तिथे आपल्याला काय दृश्य अपेक्षित असू शकतं आत्ता दोघांचा एकत्रित विमान प्रवास पाहता? ज्ञानदा, सर्वात पहिले मी तुम्हाला नागपूर विमानतळाची ही दृश्य दाखवतोय की मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी स्वागतासाठी पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांचा जोरदार स्वागत करण्याची तयारी जी आहे ती शिवसैनिकांनी केली आहे. हा जो अरायव्हलचा गेट आहे जे तुम्ही ज्याचा उल्लेख करताय, उद्धव ठाकरे तर या अरायव्हलच्या गेटमधून येतील, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुरक्षेच्या अनुषंगाने नागपूर विमानतळावर नेहमीच एक दुसरा VIP जो गेट आहे तिथून ते बाहेर पडतात. त्यामुळे जी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जरी एका विमानात असले तरी ते दोघेही या गेटमधून बाहेर येतील, तर त्याची शक्यता फार कमी आहे. आज तुमचे पक्षाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सुद्धा त्याच विमानात आहेत. आमचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आज यवतमाळ, वाशिम, परभणी, संभाजीनगर ह्या सगळ्याच्या ज्या खासदारांनी जी गद्दारी केलेली आहे त्या खासदाराच्या मतदारसंघामध्ये जाऊन जनतेशी माफी मागणार आहेत का आम्ही अशा लोकांना आम्ही तिकीट दिलं होतं पण हे नालायक लोक आम्हाला सोडून गेले, हे याच्याकरता साहेब आमचे जाऊन त्यांना माफी मागणार आहे. पण आज जे तुमचा जो जुनं मित्रपक्ष आहे त्याचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच विमानात आहे. नक्कीच दोघांमध्ये काही ना काही संभाषणही होईल आणि दोन मित्र एकत्रित नागपुरात येत आहेत असं म्हणणार. देवेंद्रजीचे आणि उद्धवजीचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत, त्यांचे फार चांगले संबंध आहेत. पण यांच्यामध्ये देवेंद्रजीच्या जे काही घडामोडी घडलेल्या आहेत
असं आम्हाला वाटत नाही. आणि शिवसैनिकांची भावनासुद्धा अशी आहे की देवेंद्रजी याच्यामध्ये किंवा भाजपच्या याच्यामध्ये काही दोष नाही असं आम्हाला एकंदरीत शिवसैनिकांना वाटते. तुम्ही फार महत्त्वाचं बोलताय की जे काही 6 खासदार फुटले भाजपचा त्याच्यामध्ये काही दोष नाही, रोल नाही. आम्हाला तरी असं वाटते, शिवसैनिकांना तरी असं वाटते, कारण की सगळ्यांना माहिती आहे की मिंदेंनी हे खासदार तोडलेले आहेत. आणि मिंदेच्या मागे कोण आहे, जे गृहमंत्री जे आहेत ते दिल्लीचे ते त्यांच्या मागे आहेत. पण मुंबईच्या आणि राज्यातल्या भाजपच्या त्याच्यामध्ये काही दोष नाही असं आम्हाला वाटते. किशोरजी, तुम्हालाही वाटते की भाजपचा काही रोल त्या 6 खासदारांच्या फुटण्यामध्ये नाही? फार महत्त्वाचं विधान केलं जातं तुमच्या नेत्यांनी. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवसैनिक ज्याप्रमाणे पक्षाचा मातोश्रीचा आदेश येतो त्याप्रमाणे शिवसैनिक काम करत असतो. आणि जे पक्षप्रमुख आम्हाला आदेश देतात आम्ही पक्षावर निष्ठा ठेवून ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. अशा प्रकारचं आमचं काम आहे. आणि उद्धव साहेबांच्या आणि बाळासाहेब यांच्यावर जी आमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तर ज्ञानदा, नक्कीच शिवसैनिकांची भावना जी आहे ती इथे जेव्हा त्यांना माहीत पडलं आहे की देवेंद्र फडणवीस सुद्धा त्याच विमानात एकत्रित येत आहेत, तर काही बोलकी प्रतिक्रिया आपल्याला इथे ऐकायला मिळत आहे की जे काही घडामोड राज्यात गेल्या काही दिवसात घडली आहे, 6 खासदार फुटले, त्याच्यामध्ये भाजपचा रोल नाही, देवेंद्र फडणवीस यांचा रोल नाही. त्यामुळे शिवसैनिक कुठंतरी जो जुना मित्रपक्ष आहे भाजप त्याबद्दल आणि खास करून नागपूरचे जे शिवसैनिक आहेत त्यांची देवेंद्र फडणवीसांबद्दलची आपुलकी जी आहे ती दिसून येत आहे. रजत, आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे प्रश्न थोडासा राजकीय प्रश्न आहे, तो म्हणजे असा की संजय राऊतांनी असं काही जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की ऑपरेशन टायगरचा धोका हा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा जास्त असू शकतो. बरेच अर्थ त्यांच्या विधानामधनं काढले जाऊ शकतात, दडलेले असू शकतात. आणि या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांचा एकत्रित विमान प्रवास हे किती महत्त्वाचं ठरतं? निश्चितच ज्ञानदा, विमान प्रवास जो आहे दोघांचा एकत्रित होत आहे, तर तेव्हा त्या संदर्भातले तर्कवितर्क जे आहेत ते लावलेच जातील. मात्र सध्या याच्यामधून काही राजकीय संकेत आपण शोधावे हे खूप घाईचे होईल. मात्र निश्चितच ज्या पद्धतीने या महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची ताकद जी आहे ती टप्प्याटप्प्याने वाढत आहे. आता बघितलं तर खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेना क्रमांक 1चा पक्ष म्हणजे भाजपच्या तुलनेमध्ये समोर निघून गेलेला आहे. त्यांचे जवळपास 13 खासदार महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. आणि असं म्हटलं जातं की ऑपरेशन 3.0 म्हणजेच आमदारांच्या बद्दलही लवकरच तशा पद्धतीचा ऑपरेशन होईल आणि पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची संख्या आमदारांच्या बद्दलही काही प्रमाणामध्ये वाढेल. तर निश्चितच एकनाथ शिंदे यांची वाढती जी शक्ती आहे त्या अनुषंगाने ते पुन्हा मुख्यमंत्री होतील का, त्यांच्या पक्षाचे नेते जे आहेत ते असं म्हणत असतात. मात्र एक विमान प्रवास आणि त्याच्यातून आपण एकदम राजकीय संकेत शोधणं थोडासा घाईचं ठरेल. मात्र निश्चितच राजकारणामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते सांकेतिक असतात. आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांची शक्ती वाढत आहे तेव्हा उद्धव ठाकरे आपला पक्ष विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जो एक कमी होत असलेला जो आधार आहे त्याला भक्कम करण्यासाठी जेव्हा महाराष्ट्रात विदर्भात आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस योगायोगाने का होईना त्याच विमानात असणं नक्कीच राजकीय संकेत काढले जातील. आणि हा जो विमान प्रवास आहे याची चर्चा येणाऱ्या अनेक दिवसांपर्यंत होत राहील. आणि याची टाईमलाईन सुद्धा खूपच रंजक आहे रजत, की आज सकाळी देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये होते, पुण्यामध्ये सारथीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमानंतर ते मुंबईत आले आणि मग मुंबईवरनं त्यांनी हे विमान पकडलं. अर्थात मुंबईत त्यांचे निश्चितपणे काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील, पण तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की राजकारणातला सांकेतिकपणा, राजकारणामधलं टायमिंग, राजकारणामधला संदेश हा प्रत्येक वेळेला त्या टप्प्यावर जास्त महत्त्वाचा असतो, अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे दोन नेत्यांचा प्रवास आजच्या दृष्टीनं, आजच्या घडीनं हेडलाईन बनलेला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीच ही राहिलेली आहे की बऱ्याचदा वैचारिक मतभेद असतात पण मनभेद नसतात. वैयक्तिक पातळीवरचे संबंध हे चांगल्या पद्धतीनं राजकारणात महाराष्ट्रात जपले जातात. अर्थात 2019 नंतर यामध्ये थोडासा खंड पडला, कटुता जास्त वाढली, पण तरीसुद्धा अजूनही म्हणजे नेत्यांच्या घरची लग्न असोत, चांगली कार्य असोत, दुःखद प्रसंग असोत, आपण बघितलंय की सर्वपक्षीय नेते आपले त्यावेळेला मतभेद विसरतात, एकत्र येतात. तसा सुद्धा एक सांकेतिक प्रवास आजचा हा म्हणावा लागेल. पण टायमिंगच्या दृष्टीनं विचार करता ऑपरेशन टायगर 1 पूर्ण झालंय, 1 व्हायचं आहे, त्यावेळेला हे दोन्ही नेते अगदी
म्हणजे हलक्या फुलक्या गप्पा मारताना असं आत्ता तरी म्हणता येणार नाही, कारण तशी दृश्य नाही आली आहेत, पण अवघडलेपणा दोघांच्याही बॉडी लँग्वेजमध्ये अजिबात नाही आहे. पाठीमागे कोण बसले? संजय राऊत बसलेत, अनिल देसाई बसलेत, उद्धव ठाकरेंच्या बाजूला आदित्य ठाकरे आहेत, बरोबर पॅरलल जी सीट आहे तिथे देवेंद्र फडणवीस बसलेत. आणि हे थोडंसं म्हणजे अनबिलिव्हेबल आहे किंवा विश्वास ठेवायला कठीण आहे की या 1.5-2 तासाच्या प्रवासात या दोन नेत्यांमध्ये काहीच संवाद होणार नाही किंवा ते एकमेकांकडे जराही पाहणार नाहीत. रजत, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, दौरा उद्धव ठाकरेंचा एकंदरीत कसा असणार आहे? यवतमाळ वाशिममध्ये ते जातील, त्यांचा दौरा एकंदरीत कसा असेल? दौऱ्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा, बंडखोरांना उत्तर देण्याचा प्रयत्न कसा होणार आहे? उद्धव ठाकरे आज 8:10 जवळपास नागपुरात लँड होतील. त्यानंतर विमानतळावरच ते फ्रेश होतील आणि 8:30 वाजता ते इथून सडक मार्गाने यवतमाळचा प्रवास जो आहे तो सुरू करणार आहे. आज रात्री ते यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये विश्रांती घेतील आणि उद्या सकाळी 10:30 वाजता त्यांचा यवतमाळमध्ये पहिला मेळावा आहे. 6 खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघातला पहिला भाष्य तो ठरेल आणि त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे यवतमाळमध्ये मधून निघून वाशिममध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर ही मालिका जी आहे ती हिंगोली, परभणी आणि नांदेड अशा पद्धतीने परवापर्यंत जी आहे ती वाढत जाणार आहे. त्यामुळे विदर्भातला एक मतदारसंघ ज्याला आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ म्हणतो त्यामध्ये 2 जिल्हे येतात आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत एका ठिकाणी मेळावा घेणार आहे, एका ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. तर दुसरे जे पुढचे जे मराठवाड्याचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा ते कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे, काही ठिकाणी मेळावे घेणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे निश्चितच ऑपरेशन 2.0 ज्याला आपण म्हणतोय तो झाल्यानंतर अगदी ग्राउंड झिरोवर उतरत आहेत आणि तिथे ते काय बोलतात त्याकडे निश्चितच लक्ष राहणार आहे. ज्ञानदा, एक मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही जे म्हणतात की टायमिंग फार महत्त्वाची आहे. 2-3 दिवसापूर्वी ज्या दिवशी विधान परिषदेचे निकाल आले होते त्या दिवशी भाजपचे एक आमदार आहे आशिष देशमुख, त्यांनी असं म्हटलं होतं की सध्या महायुतीमध्ये आमदारांनी येऊ नये. तर कुठेतरी महायुतीच्या एका पक्षाने खासदारांची संख्या वाढवली होती. त्याच्यानंतर भाजपचा एक आमदार म्हणत होता की महायुतीमध्ये आता आणखी आमदारांची गरज नाही. निश्चितच तो त्यांचा वैयक्तिक मत होता, मात्र ती भाजपची भूमिका आहे का? आता भाजपला असं वाटतंय का की शिवसेनेमध्ये आणखी आमदारांनी येऊ नये? त्या अनुषंगाने आशिष देशमुख यांची ती बोलकी प्रतिक्रिया होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही. मात्र जर आज आपण जेव्हा ह्या सगळ्या घडामोडींकडे पाहतोय तर निश्चितच भाजपच्या एका आमदाराची ती भूमिका भाजपची होती का याचा विचार करण्यासारखी स्थिती आहे. नाही, घडणाऱ्या घडामोडी खूपच रंजक आहेत, त्यामुळे छोट्याशाही कृतीकडे, छोट्याशाही वाक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि त्याच अनुषंगाने विचार करता आजचा हा प्रवास खूप महत्त्वाचा मानला जातोय. रजत, तुम्ही राहाच आपल्यासोबत. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आली आहे या 2 नेत्यांच्या एकत्रित विमान प्रवासाबद्दल, ती आपण पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राऊंड आहे, तर यवतमाळपासून तर धाराशिवपर्यंतचा 4 दिवसांचा उद्धव साहेबांचा दौरा नियोजित आहे. एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा. याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही. फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही. साधारणतः 8:15-8:30च्या दरम्यान मुंबईवरनं निघालेलं हे विमान देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेच्या विमानामध्ये सहप्रवासी आहेत. ते नागपूरला पोहोचेल. नागपूरमध्ये आल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ही अर्थातच आम्ही जाणून घेऊ.